आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया. बेस्ट ऑफ लक फॉर दिस क्रिकेट सीझन 2021-22 फॉर ऑल ऑफ क्रिकेट प्लेयर अँड कॅप्टन सपोर्टर्स अँड ऑल क्रिकेट लवर्स. सर्वांसाठी 2021-22 क्रिकेट सीझनच्या हार्दिक शुभेच्छा असतील. चांगला सामना होणार. सामन्याचा शुभारंभ आपण गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन करूया. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञातवत हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे हे देशांतरा पाठवी, हे रमा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. हिंदवी संस्कृतीचा आराध्य दैवत आपले गणपती बाप्पा यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया आणि या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं विघ्न लागू नये म्हणून आपण त्यांना साकडे घालत आहोत. चला मित्रांनो, दमदार सुरुवातीकडे वळणार आहोत. आजच्या दिवसातला पहिला सामना आपण पाहणार आहोत. VC11 चिंचपडा विरुद्ध रीस या दोन संघांना आपण शुभेच्छा देत असताना दोन सलामीचे फलंदाज, एकीकडे शंकर पारिंगे आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत कुमार मुंडे. शंकर पारिंगे एक मोठं नाव, अर्थातच खालापूर तालुक्यातून हा संघ बिलॉंग करतो आणि खालापूर तालुक्यातलं एक मोठं नाव म्हणून शंकर पारिंगे गेल्या कित्येक वर्ष उमेश सर स्पर्धेशी निगडीत आहेत, क्रिकेटशी निगडीत आहेत. खूप मोठी तपश्चर्या आहे. आज त्या खेळाडूचा खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल, मोठा फटका. शंकर पारिंगे जशी स्तुती केली तशी गुणवत्ताही सिद्ध केली आणि पहिल्या बॉलवर मात्र अटॅक केला. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. थांबणार नाही चेंडू. वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चौकार. सुशांत पाटील 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रिक्शन असतं, बंधन असतं या षटकाला आणि त्यामुळे हे षटक जे असतं ते गोलंदाजासाठी मी म्हणेन तारेवरची कसरत असते, कारण मोठे फटके खेळले जातात आणि त्या अनुषंगाने तशी सुरुवात आपण शंकर पारिंगे यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल, फुल टॉस टाकाल तर त्याचा रिझल्ट असाच येणार. वन्स अगेन 4 रन्स. काय जबरदस्त बरसतोय हा शंकर पारिंगे नामक फलंदाज. जेवढं दमदार आयोजन तेवढं दमदार सुरुवात ही आपल्याला पाहायला मिळते रीस संघाकडून. शंकर पारिंगे मैदानामध्ये अक्षरशः बरसतोय. 3 चेंडू फेकून झालेले आहेत. चौकार, षटकार आणि या तिन्ही चेंडूंना सजून टाकलेला आहे या फलंदाजाने. थोडासा महागडा गोलंदाज. यावेळेला उंच उडालाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतोय. सीमारेषेलगत प्रवास करतोय चेंडू. चौकार जाणार का? परंतु काय सुरेख क्षेत्ररक्षणही घडलं जात आहे. त्या दरम्यान 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत रीस संघाकडून आणि अर्थातच संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल ती मात्र 17 धावा. विशाल केणी थोडासा महागडा ठरतोय. पहिलं षटक आपण पाहू शकाल हाताळण्यासाठी कर्णधारांनी VC चिंचपाडा संघाच्या कर्णधारांनी जी जबाबदारी दिलेली त्या जबाबदारीवर मात्र चोख प्रत्युत्तर देताना दिसला नाही. तेवढी ताकदीची गोलंदाजी मात्र इथे पाहायला मिळाली नाही. यावेळेला मात्र विकेट जाण्याची शक्यता. ओ माय गॉड, इथून मात्र अंदाज घेऊ शकला नाही. जमिनीला स्पर्श करतोय चेंडू आणि इथून जीवनदान मिळतं फलंदाजाला. फलंदाजी करत असलेला कुमार मुंडे याला जीवनदान मिळतोय आणि याच दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 19 धावांपर्यंत प्रवास करतोय फलंदाजी करत असलेला अर्थातच रीस संघ. दमदार सुरुवात.
प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं सुशांत पाटील, एक ताकदीचा संघ खालापूर तालुक्याशी निगडीत असलेला बिलॉंग करणारा हा संघ आहे आणि त्या संघाविरुद्ध खेळत असताना मात्र थोड्याशा चुका घडतायत चिंचपाडा संघाकडून. हलक्या हाताने कव्हर आणि पॉइंट मधून खेळण्याचा प्रयत्न आहे, यावेळेला तेवढा दर्जेदार क्षेत्ररक्षणही आपल्याला पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. महागडा षटक समाप्त होतोय, म्हणजे या षटकामध्ये आल्या तब्बल 20 धावा. कोणत्याही प्रकारचा विकेट आपल्याला पाहायला मिळालेला नाही. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चिंचपाडा संघाच्या संघनायकावर मात्र आता जबाबदारी असणार आहे, कारण सुरुवात रीस संघाची एवढी दमदार झालेली आहे आणि सुशांत असं नेहमी म्हटलं जातं की फाउंडेशन जर तुमचं मजबूत असेल तर वरची बिल्डिंग ऑटोमॅटिक मजबूतच होत जाते आणि फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिली जर तुमची सुरुवात ताकदीची असेल तर मिडल ऑर्डरमध्ये जे फलंदाज येतात त्या फलंदाजांना मात्र चांगली सुरुवात करायला मिळते आणि तशी ताकदीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली शंकर पारिंगे आणि कुमार मुंडे या दोन खेळाडूंकडून. शंकर पारिंगे आतापर्यंत 4 चेंडू फेस करतोय, 17 धावांवर खेळतोय, 1 षटकार आणि 2 चौकाराच्या माध्यमातून. कुमार मुंडे खेळतोय 2 चेंडू फेस करत असताना 3 धावांच्या वैयक्तिक स्कोरवर. थँक्यू रोशन सर. आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये आजच्या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून वेळात वेळ काढलेले आमचे यजमान प्रवीण चिमणे साहेब यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करण्यासाठी मी प्रतीक घरत यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन अतिथी देवो भव या संस्कृतीचा दुजोरा देऊन आपण पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाहुणा असणं आणि त्याच्या शुभेच्छा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप गरजेचं असतं, म्हणून प्रवीण साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करतोय. ओव्हर टू प्रवीण रोशन सर. थँक्यू. पाहुण्यांचं यथोचित गेस्ट इज गॉड. पाहुणे परमेश्वरांसमान मानले जातात आणि त्यांचं इथं स्वागत आपल्याला पाहायला मिळालं. थँक्यू सर. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात आणि आयोजकांवरचं प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मनापासून आभार. यावेळेला आपण पाहिलं बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नव्हता आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये जमीन स्पर्श करत चुंबन घेत जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 21 धावा होत आहेत. धावफलकावर कोणत्याही प्रकारचा विकेट आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि उमेश भाई तुम्हाला मी सांगतो आता जर ही साजेदारी जर तुटली नाही तर कदाचित येणाऱ्या षटकांमध्ये जर शंकर पारिंगे सारखा मातब्बर खेळाडू बऱ्याच वेळ मैदानावर राहिला तर टेनिसचा चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसायला लागेल आणि मग मात्र आक्रमण होण्याची सुरुवात तिची शक्यता आहे. आपण पाहिलं काय दर्जेदार फटका होता. वेल टायमिंग, वेल शॉट सिलेक्शन, फुटवर्कचा वापरही तेवढा दर्जेदार आणि या चेंडूला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. सारख्या फलंदाजाची जी अटॅकिंग फलंदाजी पाहत असताना मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला VC11 चिंचपाडा संघासमोर की या शंकर पारिंगेची विकेट फार महत्वाची आहे. मी आत्ताच म्हटलं जेवढा वेळ हा मैदानामध्ये राहील तेवढ्या वेळ मात्र धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता डोकीदुखी झालं मी म्हणेन चिंचपाडा संघासाठी. नवीन गोलंदाज प्रणय केणी आपण पाहू शकाल. दुसऱ्या क्रमांकाचा षटक हाताळण्यासाठी चिंचपाडा संघाकडून मानसरोवर रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी करतोय. काय जबरदस्त बॉल होता. यावेळेला टप्पा खाल्ला आणि थोडंसं खाली राहिला बॉल, म्हणजे जी अपेक्षा होती शंकर पारिंगेला की टप्पा खाल्ल्यानंतर थोडंसं उसळी घेईल चेंडू, ती अपेक्षा मात्र इथे त्याच्या निश्चित प्रकारे आपण पाहिलं त्या अपेक्षेचा भंग झाला आणि त्यानंतर मात्र बॅटच्या रडारमध्ये बॉल आला नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. एज लागली आणि शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जोपर्यंत चेंडू जाणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. हलूवर पुढे धावफलक मूव्ह होतोय, पुढे सरकतोय. 28 धावा धावफलकावर पाहू शकाल विदाउट लॉस असं समीकरण आहे. प्रणय केनी गोलंदाजी करतोय. प्रणय केनी आतापर्यंत बऱ्यापैकी गोलंदाजी आहे, 1 षटकार खाल्लेला आहे, परंतु विकेट अद्याप कोणत्याही गोलंदाजाला मिळालेला नाही आहे. साजेदारी तुटणं गरजेचं आहे, कारण ही पार्टनरशिप अशीच राहिली तर कदाचित मिडल ऑर्डरमध्ये येणारा प्रत्येक फलंदाज अटॅक करू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर चिंचपाडा संघाला विकेट घेण्याची गरज आहे, कारण तरच आपण धावसंख्येला आळा घालू शकतो. फुलटॉस बॉल होता, परंतु अशा बॉलवर विकेट मिळणार का?
हो, ओ माय गॉड, इथून मात्र किती चुक्या घडतायत. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये वारंवार चिंचपाडा संघाकडून चुक्या घडतायत. मला असं वाटतं कुठेतरी सरावाचा अभाव असावा कदाचित, कारण ज्या कॉन्फिडन्सनी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये असलेले क्षेत्ररक्षक, त्या क्षेत्ररक्षकांना हे झेल घेणंच आहे. त्याच्यामध्ये काही अवघड नव्हतं. अगदी साधे सोपे झेल जर तुम्ही सोडत असाल तर रिस संघ मात्र आक्रमण करणार. यावेळेला मुख्य अंपायर्स भाऊमात्रे सर आम्हाला सांगतायत खरा बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. खूप मोठ्या भूमिकेत आहेत अंपायरच्या. अंपायर्स हार्ट ऑफ क्रिकेट गेम असं म्हटलं जातं, क्रिकेटचं हृदय म्हटलं जातं. समालोचकाकडनं काही चुक्या झाल्या तर तो वारंवार सॉरी बोलू शकतो, परंतु वन टेक अँड शॉट कंप्लीट करायचं असतं ते मात्र अंपायर्सना. आणि त्या महत्वाच्या भूमिकेमध्ये म्हणजे भाऊ मात्रे सर आणि स्क्वेअरलेग पंच मयूर चिमणे सर. यावेळेला मस्त फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. दुसरी धाव पूर्ण करणार का नाही, नकार दिला शंकर पारिंगे आणि आणि तदनंतर मात्र षटकाची समाप्ती होते. 2 षटकं संपतायत. 2 षटकाच्या समाप्ती अंती धावफलकाचा विचार केला आपण तर धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत, त्या मात्र 32 धावा. पहिल्या षटकामध्ये विशाल केणी याच्या आल्या 20 धावा. या षटकामध्ये प्रणय केणी याच्या गोलंदाजीवर आल्या 12 धावा. म्हणजे अर्थातच दोन्ही गोलंदाज तसे महागडे ठरलेत, कारण विकेट मिळालेलं नाही अद्याप कोणत्याही गोलंदाजाला. आता मात्र कोणता तरी ऑप्शन नवीन निवडावं लागेल चिंचपाडा संघाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38चा बेस्ट आहे. बारक्या कांबळे आणि पार्टनरशिप झालेली परेश म्हात्रे आणि बारक्या कांबळे. वा, पॉवर प्ले मध्ये आम्हाला सांगतायत उमेश भोईर प्रत्येक गोष्टीची इतंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते या स्पर्धेची. नवीन गोलंदाज आपण तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी विजय पाटील याला पाहू शकाल. तिसऱ्या क्रमांकाचं षटक. धावा आहेत आतापर्यंत 32 धावा, म्हणजे 16.00 ची सरासरी राखली गेलेली आहे प्रत्येक षटकामध्ये. दर्जेदार सुरुवात रिस संघाची. यावेळेला समालोचन कक्ष एंड म्हणजे जुईगाव एंड कडून गोलंदाजी करणार. आउटसाइड डॉप्सम खूप बाहेर निघतोय बॉल आणि पंच सांगतायत आम्हाला हा खराब चेंडू आहे, पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. चिंचपाडा संघ आहे, अर्थातच आमचे उमेश भोईर यांचा गावचा संघ आहे आणि एकीकडे खालापूर तालुक्यातला संघ पाहू शकाल आपण रिस संघाला. दमदार सुरुवात. हिअर इज नेक्स्ट वन. पुढचा बॉल. मोठा फटका, बऱ्याच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. ओ माय गॉड, इथून मात्र तिसरा झेल ड्रॉप होताना आपण पाहू शकाल. प्रत्येक वेळेला एवढ्या चुक्या करणं मात्र मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या अंगलट येणार आहे, कारण आपल्या प्रत्येक उडालेल्या झेलवर साध्या सोप्या झेल आपल्या हातामधून सुटलेल्या आहेत आणि वारंवार जीवनदान मिळालेलं आहे फलंदाजाला. आणि तेही फलंदाज वेल सेट झालेल्या फलंदाजांना जर आपण जीवनदान देत असाल तर मात्र येणाऱ्या वेळामध्ये थोडंसं अंगलट काम येण्याची शक्यता आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, जीवनदान आणि त्यानंतर आलेला मोठा फटका, षटकार. थँक्यू. 41. 41 धावा धावफलकावर. गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेला क्षेत्र निवडलं लॉंग ऑफचा. दर्जेदार दुसरा मॅक्झिमम षटकार पाहायला मिळाला. काय अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली. मैदानामध्ये अक्षरशः धोधो बरसतायत. मैदानाच्या चोहो बाजूला चौकार आणि षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. कोण थांबवणार हे वादळ, हा मोठा प्रश्न चिंचपाडा संघासमोर. यावेळेला मात्र थर्ड मॅन सीमारेषेलगत चेंडू ट्रॅव्हल्स करतोय. सीमारेषेला बेदस सरळ आला हा चौकार. या धावांचा ओघ थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न चिंचपाडा संघाकडून केला जातोय, मात्र धावा थांबण्याचं नाव
अर्धशतक क्रॉस झालेला आहे. जरा टाळ्यांची अपेक्षा आहे. रिस संघाचे 51 धावा पहिल्याच इनिंग मध्ये आपण पाहू शकाल. नॉट आउट इनिंग ला अंजाम देत आहेत दोन्ही फलंदाज. काय जबरदस्त अफलातून फलंदाजी. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. दिस इज द मॅक्झिमम ऑसम अँड बिग सिक्स. दोन्ही फलंदाज मैदानाच्या अक्षरशः सगळ्या कानाकोपऱ्यात चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. या चेंडूंवर मात्र एकच धाव मिळणार आणि या एक धावेनं जर समीकरणाचा विचार केला आपण तर 58 धावा धावफलकावर 3 षटकाच्या समाप्ती अंती. मी सूचना आहे दोन संघांना इथे टॉस साठी इन्व्हाइट केलं जात आहे. कोहली कोपर आणि केवाय संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यानंतरचा सामना आपला होणार आहे. कोहली कोपर आणि केवाय संघाच्या संघनायकाला इथे आमंत्रित केलं जात आहे टॉस साठी यायचं आहे. 19.00 ची सरासरी राखली गेलेली आहे. आतापर्यंत फलंदाजी करत असताना या फलंदाजांनी काय घातक फलंदाजी केलेली आहे. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण प्रणय केणी याला पाहू शकाल. या गोलंदाजावर मात्र आता धावा रोखण्याची पूर्ण जबाबदारी आहे. परंतु त्या जबाबदारीला पेळवतोय का हा मोठा प्रश्न आहे. कारण समोर असणार आहे तो मात्र कुमार मुंडे आणि शंकर पारिंगे सारखं धाकड फलंदाज ज्यांनी आज पहिल्या सत्रामध्ये संपूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकली. तेच सेट फलंदाज रिस संघाकडून आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला मात्र ऑन स्ट्राईक खेळणार फलंदाज कुमार मुंडे आणि गोलंदाज जर आपण पाहिलं तर प्रणय केणी मानसरोवर रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजीसाठी तयार. पहिला बॉल मस्त फटका. यावेळेला मिड विकेट आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाय. तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षणही आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत फेकी होते एक धाव पूर्ण करण्याचा पूर्ण वेळ दोन्ही फलंदाजांकडून आणि या एक धावेनं मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये आणखीन हातभार लागतोय. धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत त्या मात्र 59 धावा. 59 फॉर नो लॉस. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. प्रणय केणी गोलंदाजी करतोय. विकेट घेणं गरजेचं आहे. आत्ता विकेट घेतली तर कमीत कमी अजून थोडासा आस्किंग रन रेट कमी होण्याची शक्यता. परंतु तसा काही आशा दिसत नाही आहे. यावेळेला मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि सीमारेषेच्या बाहेर हा आला चौकार. काय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. खूप सुंदर गाणं होतं आणि तदनंतर आपण पाहू शकाल 63 धावा धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळतील. खणून काढलेल्या या बॉलला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक चांगला प्रयत्नही होता. परंतु एवढं सोपं नसतं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेणं. तेवढ्या गतीने चेंडू असतो आणि स्वतःचा गोलंदाजीवर वेग असतो. त्यामुळे नियंत्रण नसतो झेलकडे. म्हणजे नियंत्रण बॅलन्स करता येत नाही आणि हा झेल मात्र सुटला. समोर आहे शंकर पारिंगे. खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये आणि खूप मोठी तपश्चर्या आहे. रिस आणि खालापूर तालुक्यातलं एक मोठं टेनिस क्रिकेटचं नाव. शंकर पारिंगे स्ट्राईकला खेळतोय. गुणवत्ता आहे. ठासून भरलेली आहे गुणवत्ता. गेल्या बऱ्याच वर्षापासून
या माणसाने क्रिकेटसाठी केलेली मेहनत, प्रामाणिक मेहनत आणि त्या मेहनतीच्या जीवावर आज खूप प्रचलित असलेला हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अपील होते पंचांकडे लेग बिफोर विकेट साठी आणि इथून मात्र विकेट जायला जाताना पाहायला मिळेल. आमचे भाऊ मात्र यांनी सांगितलं की काय लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात हा विकेट पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी पार्टनरशिप तोडण्यामध्ये यश आलेलं आहे. धावसंख्येचा जर विचार केला आपण तर धावपळकावर धावा लगावल्या जातात. आपण पाहिलं पहिला विकेट इथून मात्र परततोय शंकर पारिंगे, ज्यांनी आतापर्यंत मला तर वाटतं 10 चेंडू फेस केले आणि 28 धावांची बहारदार खेळी, ज्याच्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकारांच्या माध्यमातून त्याची खेळी इथे आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी गणेश पारिंगे हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. चांगल्या सुस्थितीमध्ये आहे मी म्हणेन रिस संघ आणि इथून मात्र चांगले प्रयत्न करताना चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रणय केनी याला पाहिलं आपण विकेट मिळाली. क्षेत्ररक्षण पाहिलं जात आहे, पेट्रोलिंग केली जाते. क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कलमध्ये आपण पाहू शकता. एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट डीप, त्यानंतर ऑन साईडला आपण पाहू शकाल लॉंग ऑन, मिड विकेट, असं क्षेत्ररक्षण इथे मात्र सजवलंय. बॅटच्या पट्ट्यामध्ये नीटचा काही आला नाही आणि इथून मात्र दुसरी धाव पूर्ण होणार का हा मोठा प्रश्न आणि अगदी सुरक्षितरित्या 2 धावा पूर्ण केल्या त्या 2 फलंदाजांनी आणि धावसंख्येचा वाढता आलेख आपण पाहू शकाल. धावपळकावर धावा लगावल्या जात आहेत त्या मात्र 65 धावा. खूप मोठं डोंगर रचलंय धावांचं आणि अजूनही शेवटचं षटक असणार आहे. यावेळेला मात्र मिसटायमिंग शॉट खेळला गेला आणि आउटसाइड द ऑप्शन जाणारा हा चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि इथून मात्र 4 षटकं संपतायत पहिल्या सत्रातली. अजूनही डेथ ओव्हर म्हणजे शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि 5 षटकांमध्ये कितपत धावा जमवतील हे पाहणं फार गरजेचं. टीमचं टोटल आहे आतापर्यंत मला तर वाटतं 65 धावा आहे 1 विकेटच्या मोबदल्यात. आउट होणारा पहिला फलंदाज होता शंकर पारिंगे. 65 धावांपर्यंत फलंदाजी करत असलेला संघ अर्थातच रिस संघ प्रवास करतोय. अद्याप 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूंमध्ये किती धावा येणार हे पाहणं फार गरजेचं. तसं पाहायला गेलं टेनिस क्रिकेटचं एक सूत्र आहे, एक फायटिंग स्कोर आपण 10च्या सरासरीनं आस्किंग रन रेटनं जर पुढे चाललात तर 5 षटकांमध्ये 50 धावा एक फायटिंग स्कोर समजला जातो. परंतु त्याही पेक्षा पुढे जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न रिस संघाचा आणि धावसंख्येचा एक मोठं डोंगर उभारताना आपल्याला हा रिस संघ पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज वापरला जाईल शेवटचा डेथ ओव्हर टाकण्यासाठी. गोलंदाज विनोद केणियन कंपनी एकीकडे आपल्याला पाहायला मिळते चिंचपाडा संघाकडून. खूप मोठी चिंचपाडा गावामध्ये एक मोठी स्पर्धा होत असते. आताच जी संपन्न झाली खूप मोठी मानाची स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेची ओळख आहे आणि त्याच गावाचे हे सुपुत्र आज जुई या गावाच्या सुंदर मैदानावर आपला खेळ दाखवण्यासाठी इथे पहिल्या सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. थोडीशी परिस्थिती नाजूक जरूर आहे चिंचपाडा संघाची, परंतु पाहता येईल फलंदाजी करत असताना कशा पद्धतीने फलंदाजी होते. यावेळेला थर्ड मॅन सीमारेषेलगत या चेंडूला खेळून काढलाय. सीमारेषेलगत चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत लागलेली आणि जिंकला चेंडू 4 धावा. संख्या उभारण्यामध्ये यश येतो आतापर्यंत रिस संघाला. यावेळेला पुढचा बॉल मोठा फटका जरूर खेळला गेला. ऑन साइडला खेळाडू उभा आहे. पहिली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. काय सुंदर जेल टिपला गेला आणि इथून मात्र
विकेट. परतावा लागेल फलंदाजी करत असलेला दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज कुमार मुंडे याला. मी दुसऱ्यांदा अनाउन्समेंट करतोय. कोहली कुपर संघ आणि केवाळे संघ लगेच तातडीनं टॉस बॉक्स मध्ये या टॉस साठी प्लीज प्लीज आपल्याला विनंती करतोय कॉपरेट करा. दोन संघांमध्ये टॉस होईल. कोहली कुपर आणि एकीकडे असणार आहे केवाळे. या दोन संघांमध्ये या नंतरचा सामना. हो हो हो, उंची तेवढी आणि लांबीही पूर्ण केली. काय जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. स्वीट साऊंड आणि एक मोठा षटकार मैदानाच्या बाहेर साधावा. यावेळेला गोलंदाज तयार आहे आणि अपील होते पंचांकडे आणि इथून मात्र परतावा लागेल. एक आक्रमक फलंदाजीचा पुन्हा एकदा अंत होताना पाहायला मिळेल, परंतु जाताना तो त्याचं काम पूर्ण करून गेलाय. धावसंख्या आपण धावपळकावर पाहू शकाल 75 धावा 75. बरावा षटकार आपण पाहू शकाल. अंकेश कामोटकर जो याच्या माध्यमातून इतंभूत माहिती पुरवली जाते. मैदानातली तंतोतंत माहिती आपल्याला इथून पुरवली जाईल. उमेश भोईर एक नामांकित गुणलेखक आणि ते मैदानामध्ये गुणलेखनासाठी असले तर समालोचकाला काहीच काम करायची गरज नसते. निवांत बसायचं आणि फक्त बोलायचं असतं. आणि गुणलेखक जर खरंच दर्जेदार असेल तर समालोचकाचं खूप काही सुस्त आणि चांगलं समालोचन सुद्धा प्रेझेंट करता येतं. यावेळेला मात्र गोलंदाज तयार. डेथवर मोठा फटका. यावेळेला क्षेत्र निवडला. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिलाय. दणदणीत षटकार. या स्पर्धेमधला सगळ्यात हायस्ट स्कोर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. 77 स्कोर होता जुई संघाचा. 70 स्कोर होता जुई संघाचा आणि 81 धावा यावेळेला मात्र फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील त्या रीस संघाच्या. काय दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्याच सत्रामध्ये वातावरण गरम करून सोडलं या फलंदाजानं. यावेळेला थर्ड मॅन आणि फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हाही आला चौकार आणि चौकारानं मात्र आलेख उंचावताच राहिला धावसंख्येचा आणि धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत त्या मात्र 85 धावा. आपण पाहिल्या तर एक जो गोलंदाज ज्याचं प्रणय केणी याची स्तुती करावी लागेल. 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूंमध्ये पहिल्या षटकामध्ये त्यांनी 12 धावा दिल्या. विकेट मिळालं नाही. त्यानंतर मात्र चौथ्या क्रमांकाच्या षटकामध्ये फक्त 7 धावा देत 1 विकेट मिळवला. म्हणजे जर स्पर्धेचा विचार केला आपण या पहिल्या सत्राचा तर प्रणय केणी एकमेव गोलंदाज सोडला तर कोणत्याही गोलंदाजाने खासी कामगिरी केली नाही. 85 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. 86 धावांचं आव्हान आहे. मी म्हणेन बुरुज खलिफा एक मोठी इमारत इथे उभी केलेली आहे फलंदाजी करत असताना रीस संघाने आणि त्या इमारतीला सुरुंग लावताना काय स्पर्धेमध्ये उतार चढाव येत आहेत. कुठेही जाऊ नका मित्रांनो. स्पर्धेमध्ये मजा येणार. आवाज बदलणार. नवीन आवाज आपल्या समोर. या गावचे सुपुत्र म्हणजे अर्थातच कामोठे गावचे एक सुंदर निवेदक आणि समालोचक सुशांत पाटील यांच्याकडे वळणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. या दरम्यान नाणेफेकीचा कॉल उडविला जातोय. कोहली कोपर विपक्ष केवाळे या दोन संघांच्या संघनायकांसमोर. तर माननीय श्री अमरजी म्हात्रे यांना विनंती आहे आपण
टॉक्स बॉक्समध्ये यायचं आहे आणि दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण देखील यायचं आहे. आजच्या या तिसऱ्या दिवसातील दुसरी लढत पाहायला मिळेल केवाले विपक्ष कोली कोपर या दोन संघांच्या दरम्यान. दोन्ही संघ नायकांचा मी हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या सामन्याचा मान तर नक्कीच कोपर संघानं या ठिकाणी जिंकलाय. तर खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना आणि थँक्यू सो मच अमर साहेब. अतिशय जबरदस्त लढत पाहायला मिळेल. आपण आवाज ऐकतोय पहिल्या सत्रामध्ये रोशनजी सकपाळ हिंदी आणि मराठीतून सुसज्ज आणि संयमी समालोचन. आपण जर कसळखंड विभागामध्ये गेलात तर तिकडे नक्कीच पाहायला मिळेल. आणि पनवेलच्या आणि रायगडच्या उंच क्षितिजावर त्यांचंही नाव आपण नक्कीच पाहतो. अतिशय जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून आजही आम्हाला बरंच काही शिकायला मिळेल यात ते मात्र शंका नाही. श्री गावदेवी क्रिकेट संघ जुई आयोजित काही जाणारामा चिमणे स्मृती चषक 2021 हा क्रिकेटचा रणसंग्राम आज याबरोबर मानसरोवर रेल्वे स्टेशनच्या मागे आपण या जुई गावामध्ये पाहतो. अतिशय जबरदस्त या आयोजकांची मेहनत फळास आळी असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आपण पाहतोय आजचा हा तिसरा दिवस, परंतु जसा मॅचचा शेवट या आजच्या पहिल्या दिवसामध्ये होतोय तसे सर्व आयोजक या खेळपट्टीची दक्षता घेत असतात आणि म्हणून या खेळपट्टीचा अतिशय जबरदस्त मजबूत पाटा त्या खेळाडूंसाठी सुसज्ज बनविला जातोय. अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळतो. पंचांची कामगिरी आपण पाहिली. भाऊ मात्रे आणि मयूर चिमणे या पहिल्या सामन्यामध्ये पहिला सामना आपण पाहतोय रीस विपक्ष VC चिंचपाड यांच्या दरम्यान. पहिल्या सत्राची समाप्ती झाली. पहिल्या सत्रामध्ये एकूण धावसंख्येचा विचार केला 5 षटकांचा सामना करत असताना 85 धावा आणि जिंकण्यासाठी समोर कंपल्सरी टार्गेट ठेवलंय ते म्हणजेच रीस संघानं 86 धावांचं. तर या आतापर्यंतचं या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा टार्गेट हायेस्ट स्कोर या रीस संघाने या पहिल्या सत्रामध्ये जमवलाय आणि त्याच्या समोर लढा देण्यासाठी 2 फलंदाज या खेळपट्टीकडे रवाना होताना दिसत आहेत. आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा ज्या माझ्या खेळाडूंना ज्या माझ्या दर्शकांना या मैदानावरती कामानुसार वेळ देता येत नाही त्यांच्यासाठी 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून घर बसल्या आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. त्या सर्वांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय आणि यानंतरचा सामना आपण नक्कीच पाहू. कोली कोपर विपक्ष केवाळे. कोपर संघानं नाणेफेकीचा कोल जिंकलाय. या दुसऱ्या सत्राचा शेवटचा चेंडू जसा पडेल तर नक्कीच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. एकीकडे आपण पाहतो 2 फलंदाज VC चिंचपाडा संघाचे या ठिकाणी मैदानाकडे येताना दिसत आहेत. खेळपट्टीवर या ठिकाणी आलेले दिसत आहेत आणि आपण त्यांच्याकडे पाहूया. पहिला आपण पाहतो फलंदाज ओमकार केणी आणि दिनेश गायकवाड. अतिशय जबरदस्त 86 धावांचा टार्गेट समोर असताना इथे अतिशय जबरदस्त लढत पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. आपण पाहिलं आजच्या सकाळच्या सत्रामध्ये प्रवीणजी चिमणे साहेब शुभेच्छा देण्यासाठी आले. तदनंतर अमरजी म्हात्रे साहेब, तदनंतर चंद्रकांतजी चिमणे या सर्वांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेला जो जो भेट देतोय उमेश सर, रोशन सर, तो प्रथम या ग्राउंडची वावा करते कारण इतकी मेहनत या सर्व आयोजकांनी या ग्राउंडवर केली आहे. अतिशय जबरदस्त ब्रँड या स्पर्धेचा या 2021 मध्ये पाहायला मिळतोय. 86 धावांचं टार्गेट असताना स्ट्रायकवर आपण पाहतोय दिनेश गायकवाड आणि नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय ओमकार केणी. कशा पद्धतीने असेल या दुसऱ्या सत्राचं विवरण नक्कीच पाहूया. गोलंदाज आपण पाहतोय पहिला चेंडू आता मध्ये घेतलाय ज्याच्याकडे 6 चेंडू असतील. पहिला षटकाचा मान भेटलाय गणेश पारंगे. अतिशय जबरदस्त स्पर्धा दुसरा सत्र या ठिकाणी चालू होतोय. गणेश चेंडू हातामध्ये घेतलाय. पहिला चेंडू असेल उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक फटका पसतोय का? नक्कीच या ठिकाणी पहिला मोहरा गारद होतोय. अतिशय जबरदस्त खेळ असताना इथे मात्र ज्या गतीनं चेंडू फेकला टायमिंग जुळलं नाहीये आणि मधल्या पट्ट्यात चेंडू लागून झेल स्वरूपात बाद. डीजे
टू मच एस के साऊंड सर्व्हिस. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती पहिला गडी आपल्या पारड्यामध्ये मिळवण्यात यश मिळालंय गणेश पारंगेला आणि चांगली सुरुवात या दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळते. नौका फलंदाज मैदानाकडे येताना दिसतोय विशाल केणी, मात्र नॉन स्ट्रायकरला असलेला फलंदाज आता स्ट्राईक घेतोय. दुसरा चेंडू खेळण्यासाठी इथे पहा परिपूर्ण निर्धाव चेंडू, हलकासा पुश करण्याचा प्रयत्न केला होता परंतु अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळते. 86 धावांचं टार्गेट असताना या दोन पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावसंख्या बनवावी लागेल, तुटून पडावा लागेल आणि तोच मनसुबा चिंचपाडा टीमचा आपल्याला या मैदानावरती खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. हा चेंडू त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सेम डिलिव्हरी केली आहे, निर्धाव चेंडू येतोय. सिलेक्शन आपण जर पाहिलं ज्या पद्धतीने बॅट फिरवली गेली, डीपला चेंडू पाठवण्याचा मनसुबा होता परंतु बॅट आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क झाला नाहीये. बॅट येण्या अगोदरच चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूकडून पुन्हा एकदा गणेश. लोवर फुलटॉस डिलिव्हरी, चांगला फटका परंतु पुन्हा फटका फसलाय आणि दुसरा गडी गारद. दोन गडी बाद केलेत आणि दोन निर्धाव चेंडू फेकलेत, म्हणजे आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. कोणत्याही प्रकारची धावसंख्या खर्च केली नाहीये. अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. गणेश पारंगे ज्यावरती मदार संपूर्ण या दुसऱ्या सत्रातील पहिल्या षटकाची रीस संघाची पाहायला मिळते. नौका फलंदाज अंपायर कडून गाठ घेताना दिसतोय सतीश पाटील. आता सतीश पाटीलला या ठिकाणी तग देऊन खेळावं लागेल आणि तोच प्रयत्न असेल. हा चेंडू पुन्हा एकदा कन्वर्ट केला. तुमचा संघर्ष तुमच्या प्रगतीला आमंत्रण देत असतो आणि इथे चिंचपाडा संघाला संघर्ष करावा लागेल कारण 86 धावसंख्या असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं विकेट जाणं हे आपल्यासाठी हानिकारक असेल आणि ते मात्र तुम्हाला या ठिकाणी पाहूनच खेळावं लागेल. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय रुपेश. अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळतो कव्हरच्या वरून. त्या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू उचलणार तोपर्यंत एकीकडे 2 धावा सहजगत्या पूर्ण. 2 धावांच्या मोबदल्यात आता मात्र धावपलक पुढे सरसावताना दिसतोय. विशालचा चांगला फटका, एक मोठा फटका खेळण्याचा मनसुबा, चांगलं सिलेक्शन पाहायला मिळालं. 2 धावाने धावपलक आता मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती पुढे सरसावताना दिसतोय. 6च्या घरामध्ये रुपेश जामकर ज्याच्यावरती संपूर्ण विश्वास दाखवलाय. रिस संघानं दुसरा P1चा षटक घेऊन आलाय. दुसरा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूकडून खोलवर गतीचा चेंडू, पाय ताडवण्याचा प्रयत्न, मागे गेलाय चेंडू परंतु 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेने पुन्हा एकदा धावपलक 1ने पुढे सरसावला. 7च्या घरामध्ये अतिशय खोलवर गतीचा चेंडू पहा. पहिल्या फटक्यावर 2 धावा आल्यानंतर परिपूर्ण या चेंडूची गती वाढवली गेली आणि खोलवर गतीचा चेंडू फेकला रुपेश जामकर या गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एका चौकारावर खेळणाऱ्या सतीशला मदार सांभाळावे लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे मात्र त्या ठिकाणी काय होते पाहूया. चेंडू थांबत नाहीये, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. हा दुसरा षटक असताना संपूर्ण जबाबदारीने खेळताना दिसतोय रुपेश टू सतीश.
पहा या षटकारावर धावसंख्येचा उच्चांक 6च्या गतीने पुढे सरसावलाय. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न आडव्या पट्ट्यात घसपटत चेंडू कार्पेटच्या दिशेने लॉंग ऑन साईडला गेलाय. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. पहा कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू हातात आल्यानंतर लगेचच थ्रो केला जातोय, कारण इथे क्षेत्ररक्षकांना खेळाडूंना माहिती आहे की चेंडू जितका वेळ आपल्या हातात असेल तितक्या धावसंख्या जास्त चोरल्या जातील, कारण आताचा क्रिकेट हा खूप चपळ आहे आणि त्या चपलाईला या ठिकाणी सामोरं जाताना हा खेळाडू. या षटकातील हा 5वा चेंडू. विशाल केणी उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न असेल का? इथे मात्र भूमीला दान केले. 2 धावा या ठिकाणी घेण्याचा मनसुबा केला होता, परंतु चांगली कॉलिंग पाहायला मिळाली नाहीये आणि एकच धाव या ठिकाणी मिळाली. एका धावेने धावफलक 15वर जाऊन पोचले 2 विकेटच्या नुकसानीनंतर. या षटकातील हा शेवटचा चेंडू. या फटक्यावरती मोठी आशा असेल व्हीसी चिंचपाडा संघाला. सतीश पाटील पाहूया कशा पद्धतीने या चेंडूचा सामना करेल. मोठा फटका, सतीश ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. दमदार सिक्सर. शहाऐंशी धावांचं टार्गेट असताना सतीश आता मात्र संपूर्ण जबाबदारीने खेळताना दिसतोय. आपण ज्या वेळेला प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेला आपल्याकडे कोणत्याही प्रकारची जबाबदारी नसते रोशन सर, परंतु ज्या वेळेला आपण मॅच खेळत असतो त्यावेळेला आपल्याला जबाबदारीने खेळावं लागतं. आणि 2 चेंडूंचा सामना जर आपण पाहिला, 3 चेंडूंचा सामना, तर 3 मोठे फटके सतीश, 1 चौकार आणि 2 षटकाराच्या माध्यमातून संपूर्ण जबाबदारी या व्हीसी संघाची खेळताना दिसतोय. प्रत्येक षटकाचा विचार केला या दुसऱ्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने रीस संघानं 86 धावांचं टार्गेट समोर ठेवलं, तर एकूण धावसंख्या धावफलकावरती 21, तर विचार केला तर 21.33च्या सरासरीने प्रति षटकारामध्ये तुम्हाला जावं लागेल. आणि तो प्रयत्न असेल या दोन्ही फलंदाजाचा आणि तोच प्रयत्न असेल या गोलंदाजाचा या फलंदाजांना थांबवण्यासाठी. कशा पद्धतीने असतील हे येणारे 3 षटक तर नक्कीच पाहू. 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हा दुसरा सत्र चालू असताना जिंकण्यासाठी अजूनही 65 धावांची आवश्यकता व्हीसी चिंचपाडा संघाला. 18 चेंडू 65 धावांचं समीकरण या षटकामध्ये तुम्हाला चोख प्रत्युत्तर द्यावे लागेल, तेव्हा तुमचा संघ नक्कीच या ठिकाणी समीकरण खुलं करून सोडेल. नौका गोलंदाज आपण पाहतोय गणेश पारंगे पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक 3रं षटक घेऊन आले. ज्या गणेशने 4 धावा खर्च केल्या होत्या त्याच गणेशवर आता मात्र विश्वास दाखवला. पहिला चेंडू विशाल केणीसाठी. उंचावरून खेळचा प्रयत्न, चेंडूची गती होती, पॉईंटच्या दिशेने चेंडू गेलाय, मात्र त्या ठिकाणी डीपला धावता धावता चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. सो मच डीजे मास्टर. व्हीसी चिंचपाडा संघाच्या बाबतीत विचार केला विशाल केणे आणि सतीश पाटील या 2 फलंदाजामध्ये ती क्षमता आहे, कारण प्रत्येक मैदानावरती आपण पाहिलं अतिशय जबरदस्त फलंदाजी करत असता, परंतु तुम्ही काल काय केलं ते आज महत्वाचं नाही, तुम्हाला आत्ता काय करायचं आहे ते तुमच्यासाठी महत्व असणार आहे. आणि त्याच प्रयत्नात गोलंदाज आणि फलंदाज या मैदानावरती या दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळतात. दुसरा चेंडू उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, कोलवर गतीचा चेंडू समजला नाहीये. पहा कशा पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला जातोय. पंचांच्या डाव्या बाजूकडून काही शांत पावलाने रनअप घेऊन गणेश ज्या पद्धतीने चेंडू फेकतोय, कोणत्याही प्रकारचा मारा या चेंडूवरती करता येत नाहीये फलंदाज विशाल केणे याला. 3रा चेंडू असेल विशालसाठी. उंचावरून खेळचा प्रयत्न, मागे कडा आली आहे आणि त्याचा भरणा आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारचा
मोठा धोका या ठिकाणी मिळाला नाहीये. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावला. 26 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. सतीश अजूनही तग धरून मैदानावरती. आतापर्यंत आपण विचार केला 3 मोठे फटके खेळलेत. तो सतीश आता जबाबदारी सांभाळण्यासाठी स्ट्रायकवर येतोय. गणेश पारंगे याचा चौथा चेंडू खेळण्यासाठी. अतिशय जबरदस्त चेंडू पहा ज्या पद्धतीने सतीश पाटील या फलंदाजाचा अभ्यास केला या गोलंदाजानं आणि त्या पद्धतीने त्याला चेंडू फेकलाय आणि चेंडू आपल्याच फॉलो थ्रो मध्ये राहिलाय. निर्धाव चेंडूची सांगता. अशा प्रकारचे निर्धाव चेंडू तुम्हाला समीकरण कठीण करून जाईल. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धावा कन्वर्ट कराव्या लागतील. परंतु इथे पहा कशा पद्धतीने चेंडूला व्हेरिएशन दाखवते. प्रत्येक चेंडूवरती गणेश पारंगे वेगवेगळ्या प्रकारचं व्हेरिएशन दाखवते म्हणून त्याला या षटकामध्ये यश मिळते. आपण पहिला षटक देखील पाहिला. उमेश सर 4 धावा खर्च केल्या होत्या. हा चेंडू उंचावरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच दिशेने अपील केली आहे परंतु विश्वास फार कमी. आपण जर पाहिला लेगस्टम्पच्या खूपच मागे फुटवर्कचा वापर करून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता सतीशनं परंतु चेंडू समजला नाहीये. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. टार्गेटचा जर विचार केला खूप कठीण टार्गेट पहिल्या सत्रामध्ये सफल केलंय रिस संघानं आणि इथे मात्र त्याला सामोरं जाताना VC चिंचवाडा संघ उंचावर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी केली. आता मात्र पट्ट्यात चेंडू आलाय. लॉंग ऑन साईडला मिड विकेट वरून चेंडू उचलला जातोय. एकच धाव मिळेल. या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती 2 विकेटच्या नुकसानानंतर आपण पाहतोय 27 धावा स्कोर गार्डवरती. डीजे राष्ट्राचे स्वराज्याचे संस्थापक नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत नाहीयेत. तर सर्वांचा पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम. आपण पाहतो 12 चेंडू जिंकण्यासाठी 59 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 5 षटकार खेचावे लागतील. अतिशय जबरदस्त चेंडू पहा. उंच जास्त वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून 2 पाहायला मिळतात. इथे मात्र दुसरा झेल या ठिकाणी भूमीला दान केला जातो या खेळाडूच्या माध्यमातून. या स्पर्धेतला 18वा झेल सोडला जातोय. काय गुणलेखन आहे उमेश भोईर सरांचं. पहा आपण गोलंदाज पाहतोय शंकर पारंगे ज्यानं पहिल्या सत्रामध्ये संपूर्ण बारी सांभाळली. तो चेंडू हातामध्ये घेतोय आणि पहिल्या चेंडूवर सफलता आणण्याचं काम त्यांनी केलं परंतु त्याला साथ दिली नाहीये त्यांच्या खेळाडूनं. इथे सतीशला आता मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. आपण पाहतो मैदानावरती ज्या वेळेला फलंदाज जात असतात त्यावेळेला गणित घेऊन जात असतात परंतु काही असे फलंदाज असतात येणाऱ्या प्रत्येक चेंडूला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. हा चेंडू पहा हलकासा कट केलाय मात्र त्या ठिकाणी फ्लॅश स्लिप वरून प्रयत्न करत असताना चेंडू या ठिकाणी सीमा रेषा बाहेर जातोय 4 धावांसाठी. इथे पहा सतीशनं आता मात्र चौकार लगावला. 1-2 मोठे फटके या षटकामध्ये आले तर येणारा पुढचा षटक हा नक्कीच रोमहर्षक पाहायला मिळेल. शंकर पारंगे पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी केली. मागच्या दिशेने चेंडू ढकलून दिलाय. फाईन लेगच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक धावताना दिसत आहेत परंतु चेंडूची उंची जास्त आहे. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी.
अतिथी कक्षाकडे वाटचाल आपण पाहतो. रवींद्र कडूजी, आपलं स्वागत आहे. आपण जर पाहिलं या 5 दिवसीय श्री गावदेवी क्रिकेट संघ जुई आयोजित काही जाणारामा चिमणे स्मृती चषक 2021 मध्ये संपूर्ण पाण्याची पूर्तता ही रवींद्र कडू यांच्या माध्यमातून केलेली आहे. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना दिसते. हार्दिक स्वागत आहे आपलं. आपण पाहतो 2 चौकार लगावलेत आणि अजूनही मॅच संपलेली नाहीये हे दाखवून दिले सतीशनं. हाच सतीश आता मात्र आपला या सामन्याचा कायापलट करील का ते पाहूया. येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे न्याय देतो शंकर टू सतीश. मोठा कॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे, स्क्वेअर लेग आणि पाईन लेगच्या मधून जातोय 6 धावांसाठी. तीन फटके मोठे खेळलेत आणि संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन दाखवून दिलंय की कशा प्रकारे या धावांचा टार्गेट आम्ही सफल करू. अतिशय सुंदर खेळ पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या 4 चेंडूंमध्ये 16 धावा खर्च केल्यात शंकर पारंगेने आणि आता मात्र गोलंदाजाची बाजू चेंज करून पंचांच्या डाव्या बाजूकडून हा 5वा चेंडू फेकून काढेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅटची कडा आली परंतु यष्टीरक्षकानं या ठिकाणी चेंडू गॅदर केला नाही. पहिल्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं 3 ते 4 कॅचेस सोडल्या होत्या आणि इथेही तेच वातावरण रोशन सर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 कॅचेस पहिल्या षटकामध्ये सुटल्या होत्या आणि आतापर्यंत 3 कॅचेस या ठिकाणी आपल्याला सुटताना पाहायला मिळत आहेत. खोलवर गतीचा लोअर फुल टॉस डिलिव्हरी, लॉंगॉनच्या साईडला चेंडू ढकलून दिला हलक्या हातानं सतीशने. स्ट्राईक आपल्या पारड्यामध्ये ठेवली आहे. तर नक्कीच या षटकाची समाप्ती झाली. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती आपण जर पाहिल्या पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 17, तिसऱ्या षटकामध्ये 6 आणि चौथ्या षटकामध्ये 17 धावा. ऑल टोटल जर आपण स्कोर कार्डवरती पाहिली तर 44 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. अजूनही 86 धावांचं टार्गेट असताना जिंकण्यासाठी 6 चेंडू 42 धावांचं मोठं टार्गेट समोर आहे. डीजे पहा, मोठं टार्गेट समोर झालंय. 6 चेंडू 42 धावांचा टार्गेट असताना इथे गोलंदाज आलाय आयुष जांभळे. आयुष जांभळे एक रायझिंग स्टारला या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी मान दिलाय. सतीश पाटील हा चेंडू उंच भरारी घेतले, मोठा फटका, थांबणार नाहीये चेंडू, पॅव्हिलियन कडे येतोय 6 धावांसाठी. पहा, सामना टार्गेट जरी समोर असला तरी तुमचं खेळ आणि त्या खेळाला दिलेलं तुम्ही महत्व हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक चेंडूला चांगला न्याय देण्याचा प्रयत्न आतापर्यंत सतीश करताना दिसतोय. मोठा फटका खेळलाय, हा एक उत्तुंग भरारी घेतली आहे, थांबणार नाहीये चेंडू, जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. थँक्यू सो मच रोशन सर. आपण जर पाहिलं तर एकूण धावांचं टार्गेट 86 असताना सतीश पाटील खेळण्यासाठी आला आणि संपूर्ण जबाबदारी खेळत असताना मी मगाशी सांगितलं की प्रत्येक खेळाडूने प्रत्येक चेंडूवरती चांगला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि वैयक्तिक 47 धावसंख्येवर खेळतो. क्या बात आहे. हा सामना जरी या ठिकाणी अवघड असला तरी न्याय देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून सतीश ऑन द स्ट्राईकवर करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा
गलीतून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा भरकटलाय. हा चेंडू अवांतरची भर पडली. अजूनही 5 खराब चेंडू जर अशा प्रकारे आले तर सामना रोमहर्षक पाहायला मिळेल. परंतु असं मान्य आहे का या गोलंदाजाला, ते देखील देखणं आपल्याला या ठिकाणी उत्सुकदायक असेल. सतीशनं 2 मोठे फटके पाहायला मिळेल. 47च्या घरामध्ये खेळतोय, मोठा फटका. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. जोरदार टाळ्या मित्रांनो. 50 कंप्लीट केले. या स्पर्धेतील ही पहिली 50, पहिला अर्धशतक. लाजवाब स्ट्रोक. डीजे तर तर आता आपण पाहिलं 3 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. आता वाट कोणत्या चेंडूची पाहत असेल हे आपण मनामध्ये नक्कीच विचार करू. परंतु आपण जर पाहिलं सर्वात लांब षटकार मारण्यात देखील त्याचा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळालाय. 3 चेंडू 23 धावा आणि या स्पर्धेतील षटकार हॅट्रिक सतीशनं अतिशय जबरदस्त पूर्ण करताना पाहतोय. सुशन, मॅच काय होणार यापेक्षा त्या फलंदाजाची स्तुती करावी लागेल. एवढा मोठा टार्गेट असताना न घाबरताना त्या संपूर्ण परिस्थितीला फेस केला यांनी. एकट्याने अगदी खिंड लढवताना दिसला हा खेळाडू. नक्कीच पुढचा चेंडू पाहूया. मोठा फटका खेळण्याचा पहा काय स्टाईल होती. परंतु आता मात्र गोलंदाज आयुषनं बदल केलाय. बदल असणं देखील प्रत्येक चेंडूवरती गरजेचं असतं. आपण जर पाहिलं पहिल्या 2 षटकाचा P1चा जर विचार केला तर चुका झाल्या कुठे या गोष्टीचा विचार केला. पहिल्या 2 षटकांमध्ये 21 धावा आल्या. तिथे आणखी काही धावसंख्या आल्या असत्या तर सामना रोमहर्षक यावेळेस पाहायला मिळाला असता. अतिशय जबरदस्त क्लास शॉट पाहायला मिळतोय. गुडघा टेकून डीप स्क्वेअर लेगच्या वरून हा फटका पाहायला मिळतोय. हो, सर्व्हिसच्या माध्यमातून सुंदर घेत. अतिशय जबरदस्त स्ट्रोक. आज मात्र मन जिंकलंय या फलंदाजानं. हा पुन्हा एकदा चांगलं सिलेक्शन त्या ठिकाणी मात्र आता पॅव्हलियन मध्ये जाताना पाहतोय. या समाप्तीला आपण नक्कीच या ठिकाणी दुजोरा देतो. पहिल्या मॅचचा सांगता पाय या ठिकाणी पाहतोय आपण. 86 धावांचं टार्गेट असताना चांगला खेळ पाहायला मिळाला. वैयक्तिक सतीशला आपण पाहिलं. प्रथमतः आपण शंकर पारंगेला जर पाहिलं पहिल्या सत्रामध्ये एकूण ऑल टोटल 10 चेंडूंमध्ये 28 धावा. बहारदार पहिला सत्र देखील पाहायला मिळाला. आणि त्यानंतर सर्व क्रिकेट रसिकांचं मन जिंकलं सतीश पाटील यानं. 20 चेंडूंमध्ये 59 धावा. अतिशय सुंदर खेळ दोन्ही संघांचा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या फेरीसाठी.